व्यंजनाचा साधा सोपा एका भाषेमध्ये लक्षात ठेवा, व्यंजन म्हणजे स्वतः निर्माण झालेला नाही, सिद्ध नाही आहे तो. समजलाय? व्यंजनचा शब्द जसं की क आहे, उदाहरण देता फक्त मी. जसं की काय? जसं की क आहे, क असं लिहिला जाईल. बरोबर. व्यंजन कधीही स्वरा विना तयार होत नाही, तर स्वर पाहिजेतच. क आहे त्याच्यामध्ये अ लपलेला असतो, त्याला म्हणायचं व्यंजन. कळालं काही गोष्ट? ग आहे, ग मध्ये अ लपलेला असतो. समजले का? खा आहे, खा मध्ये आ लपलेला असतो, अ लपलेला असतो. बरोबर का? ह्या गोष्टी खा मध्ये आ लपलेला असतो. व्यंजन बघा, परवर्ण, व्यंजन, परवर्ण, हल, स्वरांत, स्वरांत, नंतर संवृत्त, हे एकच शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत ते. ओके. आता त्याची व्याख्या काय बघा. आता व्याख्या काय? ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही, बरोबर, ज्या वर्णाचा उच्चार काय स्वतंत्रपणे होत नाही, त्या वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी, आपण आता सांगितलं तुम्हाला उदाहरणात की अ, क मध्ये अ मिसळलेला असतं. बरोबर. बघा, ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही, त्या वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी कशाची आवश्यकता म्हणते? आली का? स्वरांची आवश्यकता असते, म्हणून त्यांना काय म्हणायचं? व्यंजन. समजली ही गोष्ट? पुढे बघा, संस्कृत व्याकरणात व्यंजनाला काय म्हणतात? हल. स्वराला काय म्हणतात? अच. बरोबर. आणि व्यंजनाला काय म्हणतात? हल. ओके, हे लक्षात ठेवा. कोणत्या भाषेमध्ये? संस्कृत. बरोबर. संस्कृत भाषेमध्ये किंवा व्याकरणात. मराठी हे आकडा महत्वाचा आहे तुम्हाला. मराठीमध्ये एकूण किती व्यंजन आहेत? 34. मराठीमध्ये एकूण किती व्यंजन आहेत? 34. व्यंजनाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी व्यंजनांना स्वरावर अवलंबून राहावं लागते. म्हणजे व्यंजन हे बिना स्वराचं निर्माण होऊ शकत नाहीत. व्यंजनांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी व्यंजनांना कशावर अवलंबून राहावं लागते? स्वरावर अवलंबून राहावं लागते. म्हणून त्यांना काय म्हणतात? परवर्ण. म्हणजे अवलंबून राहतात, दुसऱ्यावरती अवलंबून राहतात, स्वरावरती अवलंबून राहतात, म्हणून त्याला काय म्हणायचं? परवर्ण. ओके. व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असल्यामुळे, त्यांचा पाय आता लिहिलो होतो आपण बघा, असं लिहिलो होतो आपण क पाय मोडून. बरोबर. व्यंजने अपूर्ण उच्चाराची असल्यामुळे त्यांचा पाय मोडला जातो, म्हणून त्यास काय म्हणायचं? हल. समजले का? अशा पद्धतीचं कोणताही शब्द तुम्ही व्यंजन कसं लिहा, कोणताही व्यंजन लिहा, ख आहे असं लिहिलं जाईल. बरोबर. कशामुळे असं लिहिला तो? स्वर त्याच्यामध्ये मिक्स होणार आहे, समाविष्ट होणार आहे. बरोबर. बघा, आता व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असल्यामुळे त्यांचा पाय मोडला जातो, म्हणून त्याला काय म्हणायचं? हल असे म्हणायचं. ओके. पुढे बघा, व्यंजनांचा उच्चार अपूर्ण आहे, तो उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वरांची आवश्यकता असते आणि स्वर शेवटी येतात, म्हणून व्यंजनांना स्वरांत असेही म्हटले जाते. व्यंजनांचा अर्थ म्हणजे व्यंजनांना पूर्ण करण्यासाठी स्वरांची आवश्यकता आहे, म्हणजे स्वर नंतर येणार आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? स्वरांत. अंतिमला येणार आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? स्वरांत. पाय मोडून लिहितात म्हणून त्याला काय म्हणायचं? हल. बरोबर का? ओके. अशा पद्धतीने लक्षात ठेवा येईल. त्याच्यानंतर पुढे बघा, व्यंजनांच्या उच्चाराच्या वेळी तोंड थोडे बंद असते. काय? व्यंजनांच्या उच्चाराच्या वेळी तोंड थोडे बंद असते, म्हणून त्यांना काय म्हणायचं? संवृत्त. समजले का? समजलं? ओके. बघा, व्यंजनांच्या उच्चार करताना हवेचा मार्ग थोडा अडवलेला असतो. कोणताही शब्द बघा, तुम्ही स्वर बोला, आ इ ई उ बघा, हवा डायरेक्ट जाता येतं. तुम्ही व्यंजन बोला, क ख ग घ, अडवलं का? तुम्ही बघा, तुम्ही थोडासा विचार करून बघा, कोणताही शब्द बघा, व्यंजन कोणताही बघा, हवा अडवली जाते. म्हणून त्याला काय म्हणायचं? बघा, व्यंजनाचा उच्चार करताना हवेचा मार्ग काय झाला होता? अडवलेला असतो, संवृत्त म्हटलं जातं. ओके. पुढे बघा, व्यंजन, आपण स्वराची वैशिष्ट्य बघितलं होतं. आता व्यंजनांची वैशिष्ट्य काय आहेत? मराठी हे आकडा महत्वाचा आहे. मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजन आहेत? 34 व्यंजन आहेत. किती आहेत? 34 व्यंजन आहेत. व्यंजने ही अपूर्ण तुम्हाला कळलं? ओके. कारण की स्वर असतो मध्ये, व्यंजने अपूर्ण उच्चाराची असतात, म्हणजे ती लंगडी असतात, आपण जसं लिहिलं होतं आता. व्यंजनांचे लेखन हे पाय मोडून केले जाते. व्यंजनाला स्वरामुळे अक्षरत्व प्राप्त होते, म्हणजे व्यंजन समाविष्ट झाला तरच अक्षर प्राप्त होणार आहे, तर त्याचा अर्थ नसतो. बरोबर. व्यंजनाला स्वरामुळे अक्षरत्व प्राप्त होते. व्यंजनाच्या उच्चारावेळी हवेचा मार्ग अडवलेला असतो. व्यंजनाच्या उच्चारावेळी हवेचा मार्ग अडवलेला असतो, म्हणजे तोंड काहीसे बंद होते. ओके. मराठी वर्णमालेतील व्यंजनांची मांडणी विष्णू शास्त्री चिपळूणकर, मोरो केशव दामले यांनी केली आहे. काय म्हणते? IMP या
महत्वाचं आहे. मराठी वर्णमालेतील व्यंजनांची मांडणी कोण केले? विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि मोरोकेशव दामले यांनी केली आहे. ओके. व्यंजनांचा स्वतंत्रपणे वाक्यात उपयोग होत नाही. व्यंजनाचा वाक्यात उपयोग नसेल स्वर समाविष्ट व्हावं लागतं. व्यंजनाचा स्वतंत्रपणे वाक्यात उपयोग होत नाही. ओके, पुढे बघा. व्यंजनाचे प्रकार येतात. व्यंजनाच्या प्रकारानुसार बघितलं तर वर्गीय आणि अवर्गीय अशा पद्धतीचे प्रकार केले जातात. बघा, स्पर्श व्यंजने, स्पर्श बोलताना आपला स्पर्श होणारा स्पर्श व्यंजने. ओके, स्पर्श व्यंजने कसे येतात? कठोर व्यंजने, मृदू आणि अनुनासिके. आणि अवर्गीय विचार करतात अर्धस्वर येतं, उष्म्य येतं, महाप्राण, स्वतंत्र. आपण ह्याच्याबद्दल आता बघणार आहे. ओके, कशा प्रकारे येतं व्यंजनाचे? एक वर्गीय आणि अवर्गीय. स्पर्श व्यंजनामध्ये काय काय? कठोर, मृदू आणि अनुनासिक. अवर्गीय मध्ये अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि स्वतंत्र. बरोबर, त्याला स्वतंत्र वर्ण म्हणतात. आपण तेच बघणार आता. स्पर्श व्यंजने बघा. आता स्पर्श व्यंजने मराठीमध्ये एकूण किती स्पर्श व्यंजने आहेत? आकडा महत्वाचा आहे. किती आहेत? मराठीमध्ये एकूण 25 स्पर्श व्यंजने आहेत. ज्या व्यंजनाचा उच्चार करताना जिभेच्या मुखातील विविध वाघ इंद्रियांना स्पर्श होतो. तोंडा वाटते म्हणजे आपण उच्चार करताना तोंडामध्ये स्पर्श होणार आहे. स्पर्श, बरोबर, तोंडामध्ये वाघ इंद्रियांना स्पर्श होतो म्हणून त्यांना काय म्हणायचं? स्पर्श व्यंजने. ओके, म्हणतात वाघिंद्रियाचे द्वार स्पष्ट असते. क ख बघा, जीभ ऐकण्याचं खाली जाते. क ख ग घ, बरोबर, असं स्पर्श होतो. क ख ग असे च छ ज ज ट ठ ड ड. ओके, ह्याला काय म्हणायचं? स्पर्श व्यंजने. किती आहेत एकूण? 25. ज्या व्यंजनाचा उच्चार करताना काय होतं? जिभे मुखामध्ये कुठतरी स्पर्श होणार आहे. ओके, त्याला स्पर्श व्यंजन म्हणायचं. आकडा लक्षात ठेवा. ते स्फोटक व्यंजने. हे स्फोटक व्यंजन आहेत एकूण. हे स्फोटक व्यंजने 8 आहेत ना. अर्ध स्फोटक व्यंजने किती आहेत? 12 आहेत. ओके, त्याला आपण बघणार आहे पुढे. व्यंजनांचा उच्चार करताना हवा डायरेक्ट येत नाही. असं हवा अडवून जोरात बाहेर फेकली जाते. बरोबर, स्फोट झाल्यासारखा. बरोबर, जसं की बघा, ज्या व्यंजनांचा उच्चार करताना हवा अडवून जोरात बाहेर फेकली जाते तेव्हा स्फोट होतो म्हणून त्यास स्फोटक व्यंजने असं म्हणतात. स्पर्श व्यंजनाचे प्रकार कसे आहेत बघा. स्पर्श व्यंजनाचे कठोर व्यंजन आपण आत्ताच म्हटलं होतं. कठोर व्यंजन कोणकोणते येतं? ज्या व्यंजनांचा उच्चार करताना तीव्रता जाणवते म्हणजे त्याचा उच्चार कठोर होतो म्हणून त्याच काय म्हणायचं? कठोर व्यंजन. ज्याचा उच्चार कसा होणार आहे? कठोर प्रकारे होणार आहे तर त्याला काय म्हणायचं? कठोर व्यंजने. ज्या व्यंजनांच्या उच्चारात फक्त श्वासाचा उपयोग होतो म्हणून कठोर व्यंजनाला काय म्हणतात? आघोष वर्ण किंवा श्वास वर्ण असे म्हटले जाते. उदाहरणार्थ कोणकोणते येतं? क च ट त प ख छ. बरोबर, ते सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवा. ही जे लाईन असते एकूण वर्ण आहे का नाही बघा 5 असतात. क ख ग घ. बरोबर, तसं आहे का नाही? प्रत्येक 2-2 पहिल्याचे हे कठोर येतं, नंतरचे मृदू येतं असं लक्षात ठेवा. मृदू व्यंजने. ज्या व्यंजनांचा उच्चार सौम्य, मृदू आपल्या भाषेमध्ये सॉफ्ट. बरोबर, ज्या व्यंजनांचा उच्चार सौम्य किंवा कोमल होतो त्याला काय म्हणायचं? मृदू व्यंजने. ज्या व्यंजनांचा उच्चारात नादाचा उपयोग म्हणून मृदू व्यंजनाला घोष किंवा नाद वर्ण असेही म्हटले जाते. ग ज ड द ब घ. बरोबर, हे अनुनासिके काय येतं? अनुनासिके ज्या व्यंजनांचा उच्चार त्या व्यंजनाच्या उच्चार स्थानाबरोबर नाकातून उच्चार होतो. बरोबर, काय म्हणते अनुनासिक म्हणजे काय? अनुनासिक नाकातून. बरोबर, ज्या व्यंजनाचा उच्चार त्या व्यंजनाच्या उच्चार स्थानाबरोबर नाकातून उच्चार होतो म्हणून त्यांना काय म्हणायचं? अनुनासिक. ज्याचा उच्चार करताना नाकातून उच्चार होणार आहे. उदाहरणार्थ ज्ञ त्र ज्ञ न म म्हणतो का आपण? ओके, अनुस्वाराऐवजी वापरता येतात म्हणून त्यांना परसवर्णे म्हणतात. म्हणजे आपण एका नाही त्याला अनुस्वाराऐवजी पण वापरू शकतो. अनुस्वाराऐवजी वापरत आहोत म्हणून त्याला काय म्हणायचं? परसवर्ण असेही म्हटलं जातं. उदाहरणार्थ चंपक. चंपक असं लिहिलं तर अनुस्वार देऊन लिहिलं. चंपक असं लिहिलं तरी चालतं म्हणून चंपक. बरोबर का? घंटा. घंटा असं लिहिलं अनुस्वाराऐवजी चालतं, नसेल दोघात न बोलून तरी चालतं. समजलं का? म्हणून त्याला म्हणतात अनुस्वाराऐवजी सुद्धा वापरता येतात म्हणून त्याला काय म्हणायचं? परसवर्ण. ओके, अनुनासिकी स्पर्श व्यंजना कितव्या स्थानी येतात? 5व्या स्थानी म्हणून त्याला काय म्हणायचं? पंचम वर्ण. 5व्या स्थानी येतात म्हणून त्याला काय म्हणायचं? पंचम वर्ण. ज्ञ आणि त्र ही दोन अनुनासिके मराठीत मानण्याची गरज नाही. ओके, ड आधी काही ड हा वर्ण शब्दाच्या सुरुवातीला किंवा शेवटी येत नाही. म्हणजे असा एखादा शब्दच तयार नाही कोणता.
त्याच्यामध्ये एकाने अशा प्रकारचा शब्द, तुम्हाला ठिकाणी हा वर्ण शब्दाच्या सुरुवातीला किंवा शेवटी येत तशा प्रकारचा शब्द तयार झालेला नाहीये. तर हा वर्ण शब्दाच्या सुरुवातीला शेवटी येत नाही, शब्दाच्या सुरुवातीला आणि शेवटी, म्हणजे अशा प्रकारचे त्रास होतं. पण तर हा वर्ण शब्दाच्या सुरुवातीला शेवटी येत नाही. उदाहरणार्थ वाङ्मय असा एखादा शब्द, वाङ्मय असा एखादा शब्द आहे का, पण असा शब्द तयार झाला का ज्ञ पासूनचा झालाय का, त्यामुळे ते शब्दाच्या शेवटी किंवा त्याच्यापासून शब्द तयार होणार नाहीये. स्वतंत्रपणेही वापरले जात नाही, तर अनुस्वारा ऐवजी मात्र केव्हा वापरलं जातात. काय चालू आहे आपलं काय चालू आहे आपलं अनुनासिके परसवर्ण पंचम. पंचमवर्ण कसं काय म्हणतात, कारण की 5व्या स्थानी येतो म्हणून. ओके, पुढे बघा. स्पर्श व्यंजनी क मधले बघा, तुम्हाला म्हटलं होतं हे 2-2 असे पाठ केला तरी तुम्हाला तोंड पाठवून जातं, जर असं डोक्यात ठेवला तर बी. कठोर व्यंजन कुणा म्हणायचं, प्रत्येक 2-2 पहिल्याचे उचलायचे, ते कठोर असतील. मृदू कुणाला म्हणायचं, त्या 2च्या नंतरचे 2 उचलायचं, आणि नंतर हे अनुनासिक आहे बरोबर 5व्या स्थानी असल्यामुळे. क ख ग घ घ च छ ज ज त्र बरोबर, हे सगळे काय येतं कठोर, आणि हे काय येतं मृदू, आणि ते काय येतं अनुनासिक आहे. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अर्धस्वर काय येतं, ज्या व्यंजनांचा उच्चार स्वरासारखा होतो. काय म्हणतात अर्धस्वर, ज्या व्यंजनाचा उच्चार कशासारखा होणार आहे, स्वरासारखा होतो, त्यांना काय म्हणायचं अर्धस्वर. कोणकोणते येते हे लक्षात ठेवा. य र ल व कोणकोणते येतं, य र ल व. अर्धस्वरामध्ये स्वराचा प्रवाहीपणा व व्यंजनाचा स्फोटकपणा, स्फोट असल्यासारखा होतो, हे दोन्ही गुण दिसून येतात. अर्धस्वराचा मृदू वर्णामध्ये समावेश होतो. अर्धस्वरांचा मृदू वर्णामध्ये काय होतो, समावेश होतो. अर्धस्वर हे स्पर्श व्यंजने, स्पर्श व्यंजने. नंतर काय येतं उष्म, बोलताना उष्म. ओके, व्यंजने यांच्या मध्ये येतात म्हणून त्यांना काय म्हणायचं, कुणाच्या मध्ये, स्पर्श व्यंजने आणि उष्म व्यंजने यांच्या मध्ये येतात म्हणून त्याला काय म्हणायचं अंतस्थ व्यंजनी. हे वाक्य महत्वाचं आहे. अर्धस्वरे कुणामध्ये येतात, स्पर्श व्यंजने व उष्म व्यंजने यांच्या मध्ये येतात म्हणून त्यांना काय म्हणायचं अंतस्थ व्यंजने. मोरो केशव दामले यांनी अर्धस्वरांना काय म्हटलंय, ईशेत विवर्त असे म्हटले आहे. वांगेंद्रिय म्हणजे तोंडात, वांगेंद्रियाचे द्वार जर असे उघडे असते बोलताना. ओके, मोरो केशव कोण म्हटले असं अर्धस्वराने ईशेत विवृत्त, कोण म्हटलंय मोरो केशव दामले. नाव कळालं आता. ओके, र या व्यंजनाला कंपित वर्ण, र बरोबर, र काय म्हणायचं मग कंपित वर्ण. र या व्यंजनाला काय म्हणायचं कंपित वर्ण असं म्हणायचं. हे लक्षात ठेवा बरं, कधी कधी विचारते. नादयुक्त श्वास हा प्रवाही स्वरूपाचा असल्याने, नादयुक्त श्वास हा प्रवाही स्वरूपाचा असल्याने डॉक्टर कालेलकरांनी त्यांना र ळ आणि ल ला द्रव्य वर्ण म्हटले. कुणाला कोण, पण अगोदर हे महत्वाचं आहे, कोण कालेलकरांनी, कोणत्या र ळ आणि ल ला काय म्हटलंय द्रव्य वर्ण म्हटलेला आहे. ओके, तर पुढे बघा, हे जास्त आपल्याला त्या लेवलचं महत्वाचं नाही. हे पुढे बघा, उष्मे ज्या व्यंजनांचा उच्चार करताना मुखावाटे हवा जोरात बाहेर फेकली जाते. उष्मे काय, तर ज्या व्यंजनांचा उच्चार करताना मुखावाटे हवा जोरात बाहेर फेकले जाते तेव्हा घर्षण होते, अवउष्णता निर्माण होते. बरोबर, आपण बोलत आहे, बोलताना हवा जोरात बाहेर फेकली जाते आणि आपल्याला वाटतं घर्षण झाल्यासारखं झालंय. ओके, घर्षण किंवा होते व उष्णता निर्माण होते, त्याला काय म्हणायचं उष्मे किंवा घर्षक व्यंजन. कोणकोणते तसे श स ह बरोबर का, उष्म तयार झाल्यासारखं वाटतं, बोलून बघा, उच्चार करून बघा, स ह बरोबर. हे असे कोणकोणते आहेत ते उष्म घर्षक व्यंजने किंवा उष्म कोणकोणते आहेत, श स ह. ओके, उष्म व्यंजने 4 आहेत. ओके, हे वाले. या व्यंजनांचा उच्चार वांगेंद्रिय जरासे लागलेले असते, वांगेंद्रिय तोंड. उष्म व्यंजनांना ईशत पृष्ठ असे म्हणतात. कोण म्हटले असं, उष्म व्यंजनांना काय म्हणतात ईशत पृष्ठ असे म्हणतात. उष्म व्यंजनांना सितकार असे कालेलकरांनी म्हटलंय. काय म्हटलंय सितकार. मोरो केशव दामलेंनी काय म्हटलंय ईशत पृष्ठ, आणि कालेलकरांनी काय म्हटलंय सितकार. उष्म वर्णाचा समावेश कठोर व्यंजनात. कठोर तुम्हाला कळालं, क ख वगैरे बरोबर. उष्म, आता तुम्हाला लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न होता, स्टेटमेंट टाकतं उष्म वर्णाचा समावेश नेमकं कोणत्या व्यंजनात होतो, कोणत्या व्यंजनात होतो. मग उष्म वर्णाचा समावेश कठोर व्यंजनामध्ये होतो. समजले का तुम्हाला गोष्ट. ओके, पुढे बघा. उष्म वर्णाचा समावेश महाप्राण व्यंजनात होतो. उष्म व्यंजन महाप्राण म्हणजे बघा 14 महाप्राण आहेत. ज्या शब्द व्यंजनामध्ये ह असतं
बरोबर, ह चा उच्चार होतो, बरोबर, त्याला काय म्हणायचं, महाप्राण. आपण बघणार आहे की आता बघा, उष्म्य वर्णाचा समावेश महाप्राण व्यंजनात होतो, बरोबर. उष्म्य वर्णाचा उच्चार तोंडातून उसासा टाकल्यासारखा होतो. उच्चारात उष्ण व प्रखर ध्वनी असतात. घर्षक व्यंजने असतात. घर्षक आपण बघितलं आता, घर्षण बोलताना बरोबर, अशा प्रकारचे घर्षण होणारे. महाप्राण, ज्या व्यंजनांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा, बरोबर, महाप्राण कोणाला म्हणायचं आहे, ज्या व्यंजनांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा मुखावाटे जोरात बाहेर फेकली जाते. तुम्ही बघा कोणताही शब्द महाप्राणचा, कोणताही शब्द बघा, म्हणतो का आपण हवा बाहेर फेकल्यासारखं बोलतो. बघा, ज्या व्यंजनांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा मुखावाटे जोरात बाहेर फेकली जाते, तेव्हा त्या व्यंजनास काय म्हणायचं, महाप्राण. समजले का? म्हणजे प्रत्येक, असं समजा की प्रत्येक व्यंजनामध्ये ह लपलेला असतो. ओके, असे म्हणतात. उदाहरणार्थ ह, मराठीत मुख्य महाप्राण एक आहे. मुख्य महाप्राण किती आहे, एक आहे, तो का हा वाला ह. आणि एकूण महाप्राण किती आहेत, 14. म्हणजे मुख्य किती आहेत, एक, आणि एकूण किती आहेत, 14. आकडा विचारतो तुम्हाला. ओके, ह या व्यंजनाचा समावेश मृदू वर्णात होतो. उदाहरणार्थ श, स, ह. अल्पप्राण, अल्पप्राण मध्ये अल्पप्राण क वगैरे, त्याच्यामध्ये ह मिसळला तरी ते महाप्राण होतं. अल्पप्राण ग ह मध्ये बी मिसळला तर महाप्राण होतं. त्याच्यानंतर बघा च, ह, ते तशाच छ होणार आहे, छ, बरोबर. ट मध्ये ठ होणार आहे. समजलं का तुम्हाला? हे अशा पद्धतीनं ज्या व्यंजनांचा उच्चार करताना शेवटी ह उच्चार येत नाही, ह उच्चार आला तर महाप्राण, ह उच्चार येत नसेल तर अल्पप्राण. साधं सोप्या भाषेमध्ये असं लक्षात ठेवा, ज्या वर्णाचा उच्चार कसा होणार आहे, ह येणार आहे तर काय असेल, महाप्राण. ज्या उच्चारामध्ये ह येणार नाही तर काय असणार आहे, अल्पप्राण. ओके, बघा महाप्राण किती सांगितलं होतं, महाप्राण मुख्य एक आहे, दुसरे 14 इथं. जसं ज्या व्यंजनांचा उच्चार करताना शेवटी ह उच्चार येत नाही त्याला काय म्हणायचं, अल्पप्राण. मराठीमध्ये 20 अल्पप्राण आहेत. किती आहेत, म्हणजे महाप्राण समजा एकूण महाप्राण 14, अल्पप्राण 20, मुख्य महाप्राण एक आहे, म्हणजे तो कोणता, ह आला. समजलं का? आकडा लक्षात ठेवायचे आहे. महाप्राण 14, 20 अल्पप्राण. उदाहरणार्थ क, ख, ग, ग, च, ज, त्र, ट, ढ, न, त. ओके, हे सर्वच्या सर्व. ओके, पुढे बघा आता. क, च, त म्हणजे सगळे काय ते सगळे अल्पप्राण आहेत. एकूण किती आहेत अल्पप्राण आहेत, 20 आहेत. ओके, पुढे बघा. अल्पप्राणात तुम्ही म्हणाल की आता पाठ कसं करायचं आहे, याच्यामध्ये पाठ करण्यासारखं काय नाही. जिथं समसंख्याचा आकडा असणार आहे तर ते काय असेल, महाप्राण. आणि जिथं विषम संख्याचा आकडा असणार आहे ते काय असणार आहे, अल्पप्राण. समसंख्या असेल तर महाप्राण, विषम संख्या असेल तर अल्पप्राण. बघा आता इथं जसं लिहिलंय आपल्या भाषेमध्ये, इथं बघा सगळं समसंख्या येतं, सॉरी विषम संख्या येतं तर काय येतं, अल्पप्राण येतं. सर्व समसंख्या येतं तर काय येतं, महाप्राण. समसंख्या येतं, महाप्राण. महाप्राण म्हणजे ह मिक्स झालेला आहे, बरोबर. इथं बघा समसंख्या आहे, आला श, स, हे उष्म्य येतं पण ते महाप्राणामध्येच येतात, बरोबर. विषम आला तर हे आता कशामध्ये येतात, अल्पप्राणामध्ये. कळालं? इथं बघा आता स्वतंत्र व्यंजन, हा एक वाक्य लक्षात ठेवायचे आहे. कोणतं, स्वतंत्र व्यंजन आलं. तुम्हाला प्रश्न नेहमी पडलेला आहे, कुठे पण पडलेला प्रश्न आहे. कोणता, स्वतंत्र व्यंजन कोणता आहे, ळ. बरोबर का? स्वतंत्र तुम्हाला प्रश्न विचारतं मराठी वर्णमालेमध्ये स्वतंत्र व्यंजन कोणतं आहे तर काय उत्तर सांगणार तुम्ही, ळ हे स्वतंत्र व्यंजन आहे. हा व्यंजन कुठून आलं हो, द्रविड भाषेतून. द्रविड म्हणजे तिकडं साऊथकडले राज्य, कन्नड आणि तेलुगू भाषेतून, बरोबर. ळ कुठून आलाय, द्रविड भाषेतून आलाय. ळ पासून एकही मराठी शब्द सुरू होत नाही. कोणता शब्द सुरू होते का, ळच्या म्हणजे ल, बाळ. बाळ बघा, ळला आपण एखाद्या असं म्हणतो, एखादा शब्द उचलायचा असेल तर प ला पतंग म्हणतो, बरोबर. ज्ञेला ज्ञानेश्वर म्हणतो, नंतर एखादा घ ला घर म्हणतो, बरोबर. ळ पासून एखादा शब्द तयार होतो का, आपण त्याला काय म्हणतो, बाळाचं ळ म्हणतो आपण, बरोबर का. तसं ळ पासून कोणताही एकही मराठी शब्द सुरू होत नाही. मृदू वर्णात त्याचा समावेश होतो. कोणत्या वर्णामध्ये समावेश होतो, मृदू वर्णामध्ये त्याचा समावेश होतो, हे लक्षात ठेवा. मृदू वर्णामध्ये त्याचा समावेश होणार आहे. ळ हा वर्ण संस्कृत वर्णमालेत नाही. काय म्हटलंय, ळ हा वर्ण कुठून ना कुठं नाही, संस्कृत. आणि ते आपण संस्कृत मध्ये घेतलेला नाही आहे, तिथं नाहीच आहे ना. आपण कुठून घेतलंय, द्रविड भाषेतून. मराठी भाषेमध्ये तो कुठून आलेला आहे, द्रविड भाषेतून. ओके, ळ हा संस्कृत वर्णमालेत नाही. उदाहरणार्थ बाळ, बरोबर. शाळा, काळ, बरोबर. पुढे बघा, संस्कृत मध्ये ळच्या ठिकाणी का वापरतात, ल वापरतात. आपण बाळ म्हणतो त्यांनी बाल म्हणतात,
बरोबर का? म्हणजे तिकडे संस्कृत भाषेमध्ये तो शब्दच नाहीये. कोणता? ळ. ळ हा मूर्धन्य वर्ण मानावा. ळ या व्यंजनाला द्रव्य व्यंजन मानावे असे कोण सांगितलंय? कालेलकरांनी. कोण सांगितलंय? कालेलकरांनी. आता विशेष संयुक्त. संयुक्तचा अर्थ तुम्हाला कळाला, जोडून असलेले. बरोबर. विशेष संयुक्त हे दोन आहेत शब्द. कोणकोणते आहेत? क्ष आणि ज्ञ. ओके. दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजनापासून, दोन व्यंजन एकत्र आल्यानंतर दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजनापासून तयार व्यंजनांना काय म्हणायचं? संयुक्त व्यंजन. क, श आणि अ. बघा स्वर आला मध्ये. बरोबर का? तसं ज्ञ, द, न, य प्लस अ. समज आले का? म्हणजेच काय? दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजनापासून तयार व्यंजनांना काय म्हणायचे आहे? संयुक्त व्यंजन. बघ क्ष, क आणि श दोन आला ते. ज्ञ, द, न, य. ओके. संस्कृत. क्ष आणि यज्ञ यांना मराठीवर माध्यमामध्ये कोण आणले हो? महादेव पांडुरंग सबनीस. कोणकोणत्या शब्दांना, वर्णांना? क्ष आणि यज्ञ यांना, व्यंजनांना. ओके. मुळात क्ष व यज्ञ यांना जोडाक्षर म्हणतात. काय म्हटलं जातं? जोडाक्षरे जोडून राहतात ते. बरोबर. त्यामुळे क्ष आणि यज्ञाला काय म्हणायचं? जोडाक्षरे असं म्हणायचं. वर्णाचे प्रकार बघा. कठोर व्यंजने एकूण किती आहेत हे लक्षात ठेवायचं. आकडा कठोर व्यंजने किती आहेत? 13. कठोर व्यंजने 13 आहेत. त्यापैकी 10 कठोर व्यंजने उष्मे 3 याला मिळून 13. ओके. नंतर मृदू किती आहेत? 37. स्वर 14 बघितलो आपण. स्वर आधी 2. मृदू व्यंजन एकूण 10. अनुनासिके 5. अर्धस्वर 4. स्वतंत्र 1. ळबाळाचा आणि महाप्राण 1. महाप्राण ह वाला, मुख्य महाप्राण ह. बरोबर. ही मृदू किती आहेत एकूण? 37. आणि कठोर किती आहेत? 13. हे लक्षात ठेवा आकडा. ओके. पुढे बघा. त्याच्यानंतर वर्णाचे उच्चारानुसार प्रकार कसे पडतात आता? कंठ. कंठ. बरोबर. कंठ. कंठ म्हणजे गळा. ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श कंठाला होतो. बघा कंठवर, कंठेवर्ण कोणाला म्हणायचं? ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श कशाला होणार आहे? कंठाला होतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? कंठेवर्ण. बरोबर. उदाहरणार्थ स्वर कोणकोणते? म्हणजे कंठे स्वर कोणकोणते येतात? अ, आ. बरोबर. नंतर स्वर आधी अं. ओके. व्यंजन कोणकोणत्या वर्गातले येतात कंठेमध्ये? ही आकडा महत्वाचा आहे तुमचा, म्हणजे हे वाक्य महत्वाचं आहे. कोणतं? व्यंजनचं. काही कंठेवर्ण कोणाकोणाला म्हणायचं? क मध्ये असलेले सगळेच. समजा का उच्चार करताना बघा क, क आपली जीभ आता खाली त्या कंठाला लागल्यासारखं तसं क, ख, ग. ओके. तालव्य वर्ण. ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श कशाला होतो? तालूला करून होतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? तालू. माहिती ना तुम्हाला? तालूला करून होतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? तालव्य वर्ण. उदाहरणार्थ स्वर कोणकोणते येतं? ई. बरोबर. ई. च आणि व्यंजनाचा विचार केला तर च चा वर्ग पूर्ण. कोणता वर्ग? च चा वर्ग. नंतर यश, ह्यांना काय म्हणायचं ना? तालव्य वर्ण. जिभेच्या वरच्या बाजूस जो घुमटाकार, जिभेच्या वरच्या बाजूस जो घुमटाकार भागास काय म्हटलं जातं? ताळू असे म्हणतात. बघा असं केल्यानंतर. ओके. हा चॉकलेटचा. पडजिभेच्या पुढील कोमल भागास कंठ असे म्हणतात. बरोबर. पडजिभेच्या पुढील कोमल भागास काय म्हणायचं? कंठ असे. ताळूच्या पुढील भागास कठोर तालू असेही म्हटलं जाते. मूर्धन्य काय येतं? मूर्धन्य वर्ण. कठोर टाळू व मृदू टाळू यांच्या मधल्या भागाला काय म्हणायचं? कोणाकोणामधल्या? कठोर टाळू आणि मृदू टाळू यांच्या मधल्या भागाला मृदा असे म्हणायचं. ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श मृदा या उच्चारस्थानाला होतो त्यांना काय म्हणायचं? मूर्धन्य वर्ण. कोणकोणते आहेत? हे ट वर्गातले. ट, ठ, ड, ध, न, र, श आणि ळ. बरोबर. ओके. पुढे बघा. दंत्य वर्ण. ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श कशाला होणार आहे? दाताला. बरोबर. आपण उच्चार करत आहे आणि उच्चार करताना कशाला स्पर्श होणार आहे? दाताला होणार आहे, तर त्याला काय म्हणायचं? दंत्य वर्ण. कशाला स्पर्श करणार आहे आपण बोलताना? दाताला. स्वर करलुप्ती मधलं. बरोबर. येता हे बघा संपण्याच्या मार्गावर आहे. तुम्हाला मागे म्हटलं होतं जर त्याचा आपण वापर करणार नसेल तर ते नष्ट होणार आहे. बरोबर का? तसा वापरला कुरलुप्ती वाला. नंतर व्यंजन मधला जर विचार केला तर त ची लाईन बघा, विचार करून बघा. त, थ, द, ध. बरोबर का? दाताला स्पर्श होतो आपल्या जिभेचा, तर त्या ती लाईन त्याला काय म्हणायचं? दंत्यवर्ण. ज्याचा स्पर्श कुठं होणार आहे? दाताला. ओके. पुढे बघा. औष्ठ्यवर्ण. औष्ठ म्हणजे ओठ. औष्ठ्यवर्ण. ज्या वर्णाचा उच्चार करताना ओठांची हालचाल होते. बरोबर. ज्या वर्णाचा उच्चार करताना काय? ओठांची हालचाल होते किंवा ओठांची घडी होते
म्हणजे असं लक्षात ठेवा की औष्ठ्य वर्ण म्हणजे काय म्हणतात का, ओठांचा संबंध आहे. साधं सोपं. ओके, घडी होते त्यांना काय म्हणायचं, औष्ठ्य वर्ण. स्वर कोण म्हणते, उ. बघा फक्त आपल्या ओठांचा वापर होणार आहे. उ उ. व्यंजने प फ ब भ म. बरोबर का, प फ ब ब म. दुसरं काय नाही, फक्त ओठाचा वापर होणार आहे. त्यामुळे ते औष्ठ्य वर्ण असतात. व्यंजनामधला कोणता वर्ग आहे, प चा वर्ग. बरोबर, म्हणजे प मध्ये येणारे सगळेच त्या प फ ब भ म. आणि स्वर हा विचार केला तर उ उ. ओके, दंतोष्ठ. दंतोष्ठ म्हणजे दंत दात आहे आणि ओठ आहे. दंतोष्ठ म्हणजे काय, दात आणि ओठांचा संबंध आहे. बघा, ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श, ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श कुणाला होणार आहे, ओठाला आणि दाताला होणार आहे, त्याला काय म्हणायचं, दंतोष्ठ वर्ण. दाताला आणि ओठाला. स्वर नाहीचा त्याचा, दंतोष्ठाचा स्वर नाही कोणताही. आणि व्यंजन म्हणतात व. बघा व होत आहे का, म्हणजे ओठाचा पण वापर होत आहे आणि आपली जीभ दाताला पण लागत आहे. व. बरोबर, तसं व. ओके, हे काय ते दंतोष्ठ वर्ण आहे. त्याच्यानंतर बघा पुढे कंठ तालव्य. ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श कंठाला आणि टाळूला होतो, कंठ तालव्य. बरोबर, ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श कंठाला व टाळूला होतो त्यांना काय म्हणायचं, कंठ तालव्य वर्ण असं म्हणायचं. कोणत्या इथं स्वर जर विचार केला तर ये, अ प्लस ई. बरोबर, नंतर आय. चला ह्याला काय म्हणायचं, कंठ तालव्य. कंठोष्ठ वर्ण म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श कुठं कुठं होणार आहे, कंठोष्ठ आहे, कंठाला आणि बरोबर ओठाला होतो, त्यांना काय म्हणायचं, कंठोष्ठ वर्ण. कोणकोणते आहेत, ओ. बरोबर, ओ. त्यानंतर आओ. समज आले का, हे अशा पद्धतीचे. दंत तालव्य, कठोर टाळूचा दाताकडील फुगीर भाग. काय म्हणते, दंत तालव्य म्हणजे काय, कठोर टाळूचा दाताकडील, दाताकडील व दाताच्या बाजूचा फुगीर भाग व खरबरीत असा जो भाग आहे त्याला काय म्हणायचं, वत्स. वत्स ध्वनी असं म्हणतात. दात व तालू याच्यामधील भाग म्हणजे काय, वत्स. इथे उच्चारला जाणाऱ्या ध्वनीला काय म्हणतात, वत्स. कोणत्या इथे, कोणकोणत्या इथे, च छ च च ज झ. बोलायला का स्पर्श. बरोबर का, तर कोणकोणत्या इथे, च छ ज झ. बरोबर, यांना काय म्हणायचे आपल्याला, दंत तालव्य. कळालं, यांनाच काय म्हटलं जातं, दंत तालव्य. कुठं स्पर्श होणार आहे, कठोर टाळूचा दाताकडील फुगीर भाग. कठोर टाळूचा जो भाग आहे आपला, जो फुगीर भाग आहे मधला, बरोबर, त्याचे स्पर्श होणार, त्याला काय म्हणायचं, दंत तालव्य असं म्हणायचं. ओके, पुढे बघा. आता जर तालव्य आणि दंतालव्याचा विचार केला तर बघा हे शब्द वेगवेगळे होणार. जसं की आता बघा जप तालव्य, जप जप. बघा वेगवेगळा अर्थ होत आहे, जप जप. काही शब्द बदलत आहेत, बरोबर, उच्चार बदलाय. जग जग, चाप चाप, राजा जमाव जमाव. होत आहे का संबंध. ओके, चपला चावडी, चमचा चपराक. हे शब्द हे तालव्याला इथे आणि हे दंत तालव्य इथं. ओके, त्याच्यानंतर बघा आपल्याला महत्वपूर्ण एक गोष्ट बघायची आहे, जोडाक्षरे. जोडाक्षरे कसे तयार होणार आहेत, स्वर आणि व्यंजन. समजा व्यंजन प्लस स्वर, बरोबर काय होणार आहे, अक्षर. बरोबर, स्वर असणार आहे. त्यानंतर काय उदाहरण बघा, क. क कसं तयार होतं म्हणलं आपण अगोदर सांगितलं. क कसं तयार होणार आहे, मध्ये अ मिसळणार आहे. बरोबर, नंतर आहे का नाही, च आहे मध्ये काय मिसळणार आहे, अ मिसळणार आहे. म्हणजे प्रत्येक व्यंजनामध्ये काय मिसळणार आहे, स्वर मिसळणार आहे, तेव्हाच ते वर्ण तयार होतो. बरोबर, दोन व्यंजने एकत्र तयार झालेल्या व्यंजनांना काय म्हणायचं, बघा दोन व्यंजने म्हणजे इथं स्वर नाही आहे, इथं काय इथं दोन व्यंजन आहेत. दोन व्यंजन एकत्र तयार झालेल्या व्यंजनांना काय म्हणायचं, संयुक्त व्यंजन. म्हणजे दोन व्यंजन एकत्र येणे. बघा व्यंजन प्लस व्यंजन कसं आहे, व्यंजन प्लस व्यंजन म्हणजे काय, संयुक्त व्यंजन. श जोडाक्षर म्हटलं होतं आपण. बघा क नंतर त्याला काय लागलं, श. बरोबर, व्यंजन प्लस स्वर आधी असेल तर काय होतंय, अक्षर. व्यंजन प्लस स्वर आहे प्लस स्वर आधी आहे तर काय तयार होणार आहे, ते अक्षर तयार होणार आहे. ओके, द्वित व्यंजन, एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की काय म्हणतो, एकच व्यंजन कधी, एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की त्याला काय म्हणायचं, द्वित व्यंजन. समज आले का, संयुक्त व्यंजन म्हणजे दोन वेळा जोडले गेले की, जसं की बघा व्यंजन आहे आणि तेच व्यंजन आहे, तोच शब्द आलाय पुढे. ख ख बघा हे असं ख ला ख जोडलेला आहे. बरोबर का, उज्ज्वल लिहिताना बघा आपण उज्ज्वल लिहिताना जला जला जोडलेला आहे. चला त्याला काय म्हणायचं, द्वित व्यंजन असं म्हणायचं. म्हणजे एकच व्यंजन तोच व्यंजन परत पुढे जोडलेला असेल तर त्याला काय म्हणायचं, द्वित व्यंजन.
जोडाक्षरे ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र शेवटी त्यात एक स्वर मिसळतो आणि त्यात जोडाक्षर असं म्हणतात. म्हणजे काय, एक व्यंजन आहे परत व्यंजन आहे पण शेवटला काय होणार आहे, स्वर मिक्स होणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे व्यंजन प्लस स्वर असेल तर त्याला काय म्हणायचं, जोडाक्षर. म्हणजे व्यंजन असेल परत व्यंजन असेल आणि नंतर त्यामध्ये शेवटला काय मिक्स होणार आहे, स्वर होणार आहे, तर त्याला काय म्हणायचं, जोडाक्षर असं म्हणायचं. ओके. आता बघा हे महत्वाची लाईन आहे थोडीशी. बघा जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती येतात. आपण बघा कधी कधी एकाने आपण काही मुलं एकाने किंवा आपण स्वतः अक्कल असे लिहितो आपण, बरोबर, आणि कधी कधी एकाने अक्कल असे लिहितात. समज आले का, बरोबर. बघा आडवी जोडणी बी असते ते आणि उभी जोडणी बी असते. म्हणजे एका खाली एक शब्द लिहिलं तर ते उभी जोडणी झाली आणि एकाच्या समोर एक लिहिलं तर ते आडवी जोडणी झाली. बघा आडवी जोडणी, एका पुढे एक वर्ण लिहून जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धतीला काय म्हणायचं, आडवी जोडणी. जसं की अक्कल, बक्कल, सत्ता, अण्णा, विठ्ठल, बरोबर. कधी कधी बघा विठ्ठल वगैरे असे लिहिला जातो का नाही, तर ते उभी जोडणी झाली ती. आणि आडवी जर ते पुढे लिहिलं असेल तर, ओके, पुढे बघा उभी जोडणी, एका खाली एक वर्ण मराठीत लिहून जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धतीला उभी जोडणी म्हणतात. तुम्हाला कळालं का दोन्हीतला अर्थ, बघा सगळं. मुद्दा, दला द जोडलं तिथंच त्याच्या खालीच, बरोबर. विठ्ठल, बघा आता आपण असं लिहिलं होतं विठ्ठल, विठ्ठल जर असं लिहिलं, विठ्ठल जर असं लिहिलं तर ते काय होईल, आडवी जोडणी. विठ्ठल जर असं लिहिलं तर ते काय होईल, उभी जोडणी, बरोबर. बघा अक्कल, अक्कल जर आपण असं लिहिलं तर ती आडवी जोडणी, अक्कल जर असं लिहिलं तर उभी जोडणी. साधा सोपा आहे. ओके, समजलं. हे अशा पद्धतीचं आपलं काय मराठी भाषेतील महत्वपूर्ण गोष्टी येतात. ह्याच्या पुढे काही नाही आहे, त्या बाकीच्या काही असंच आहे. ते खूप मोठं आहे, ते PDF असल्यामुळे काय नाही आपण त्याच्यावरती पुढचं कव्हर करणार नाही. MPSCच्या लेवलचा आहे पूर्णपणे, बरोबर. आपण एवढंपर्यंत कव्हर केलं आणि जेवढं तुम्हाला शिकवलं याच्या बाहेर सहसा प्रश्न जात नाही. फक्त तुम्हाला काय पाठ करायचे आहे, तुम्हाला स्पर्श व्यंजन किती येतं, महापुराण किती येतं, महापुराण म्हणजे नेमकं काय, कठोर व्यंजन किती येतं, मृदू व्यंजन किती येतं, बरोबर. तर हे अशा पद्धतीने असणार आहे. समजले का, तुम्हाला फक्त एवढंच पाठ करायचं आहे. ह्याच्यानंतर आपण काय करू, पुढचा प्रकार घेऊ. समजले, ओके सर, ठीक आहे.